नमस्कार, माता हिंगलाज बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत. गगनाला पोहोचणारी महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकचे आसूड ओढत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतर्फे विराट शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच घोषणाबाजी देखील करण्यात आली. दिल्ली जंतर मंतर येथे लाखो तरुण रस्त्यावर आंदोलन ठिणगी पेटवत असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना शहर प्रमुख श्री उदय अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने जनतेवर लादलेल्या महागाईच्या भस्मासुरास विरोधात विरार शहरातील शिवसैनिक व महिला आघाडीच्या वतीने विरार रेल्वे स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी पालघर जिल्हा प्रमुख श्री प्रथमेश राऊत व जिल्हा सचिव श्री आनंद चोरगे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तसेच महिला शहर संघटक सौ शिलाताई लष्करे, उपशहर संघटक सौ रोशनी जाधव, जयश्री चव्हाण, विभाग संघटक सौ प्राजक्ता जांभळे, सुनीता सोनजे, साक्षी जाधव, रजनी कोठावळे व महिला आघाडीने रस्त्यावर चूल मांडून तसेच ॲडव्होकेट गिरीश दिवाणजी, शहर कार्यालय प्रमुख श्री सुनील चव्हाण, उपशहर समन्वयक श्री रमेश गुरव, सचिव श्री राहुल धुरी, उपशहर प्रमुख श्री जितेंद्र खाडे, विभाग प्रमुख श्री अजय पिंपळे, शाखा प्रमुख श्री दिनेश आदवडे, शिवराम तळेकर यांनी मेलोडी चॉकलेट वाटत व चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध नोंदवला. बाळासाहेबांचे शिवसैनिक श्री महेश दीक्षित, शिव आरोग्य सेनेचे श्री रोहित देव, शिव वाहतूक सेनेचे श्री रवींद्र वाळुंज, शहर समन्वयक श्री प्रदीप साने, उपशहर प्रमुख श्री विनायक सपकाळ, शशी कदम, तुकाराम भुवड, विभाग प्रमुख श्री गणेश धावडे, सुनील कुटवड, अल्पसंख्याक विभाग प्रमुख श्री रईस शेख, शाखा प्रमुख प्रीतम रावराणे, चंद्रकांत सावंत, दिनेश आदवडे, जीवराज कोकितकर, विनायक पाटील, अल्पसंख्याक शाखा प्रमुख श्री अल्ताफ अन्सारी, शाखा संघटक सौ सुनीता मुळे, मीनाक्षी कदम, प्रिया मांडवलकर, उपशाखा प्रमुख श्री भावेश बाई, उपशाखा संघटक सौ मंगल गायकवाड, पूनम दुंडे, युवा सेनेचे उपशहर अधिकारी श्री रोहित कदम, विभाग अधिकारी श्री अरविंद दामुस्टे, मंगेश हातनकर आदी शिवसैनिकांनी उपस्थित राहून महागाईबद्दल झोपेचा सोंग घेणाऱ्या सरकारला जाग करण्याचा प्रयत्न केला. शिरपूर फाट्यावर प्रवासी बसविण्यासाठी उभ्या असलेल्या शिवशाही एसटी बसला समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने धडक दिल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुठलीही दुर्घटना झाली नसून काही प्रमाणात एसटी बसचं नुकसान झालं आहे. धुळे ते शिरपूर ही शिवशाही एसटी बस सकाळी धुळ्याकडे निघत असताना शिरपूर फाट्याजवळ प्रवासी बसण्यासाठी थांबली होती. तेवढ्यात समोरून येणाऱ्या लोखंडी सळीने भरलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने उभे असलेल्या एसटी बसला समोरून धडक दिली. या अपघातात कुठलीही अशी जीवितहानी झाली नसली तरी शिवशाही बसमध्ये चढणाऱ्या काही प्रवाशांना व आत बसलेले प्रवासी किरकोळ जखमी झाले. तसेच एसटी बसचा समोरील भागाचे काही प्रमाणात नुकसान देखील झाले. यावेळी काही वेळ वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. सुनील गवळी, सहसंपादक. साक्री तालुक्यातील 17 गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिक आणि पशुधन पाण्यासाठी हैराण झाले आहेत. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साक्री तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मालणगाव धरणातील पाणी सोडण्यासाठी जलसमाधी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला अखेर यश आले असून मालणगाव धरणातील पाणी सोडण्यात आले. शनिवारी सकाळी 10 वाजता तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली मालणगाव धरण परिसरातील जलसमाधी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून गुरेढोरांनाही पाणी मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता साक्री पोलीस प्रशासनाने चौकस बंदोबस्त ठेवला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्या नेतृत्वाखाली PSI प्रसाद रौंदळ, राजू जाधव तसेच पोलीस फौज घटनास्थळी तैनात करण्यात आली. या आंदोलनात तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, गणेश गावित, संदीप भोये, शिवाजी चौरे, दिगंबर बाबू, वसंत राठोड, युवराज महाले, सूर्यकांत ठाकरे, यशवंत बागुल, भाऊसाहेब गांगुर्डे, मधुकर बागुल, युवराज महाले, संजय गांगुर्डे यांच्यासह युवक व स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान खासदार ॲडव्होकेट गोपाल पाडवी यांनी मालणगाव धरणातील पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणी सोडण्यासाठी काही दिवसांपूर्वी पत्रव्यवहार केला होता, तरी देखील पाणी सोडण्यात आले नाही. शनिवारी जलसमाधी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यानुसार संबंधित पाटबंधारे विभागाला आदेश प्राप्त झाले. अखेर पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता भोई यांनी पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली. तुषार ढोले, साक्री सहसंपादक. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर गुलाबचंद रूपचंद अग्रवाल इंग्लिश मीडियम स्कूल धुळे येथे पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा संदेश देखील देण्यात आला. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर गुलाबचंद रूपचंद अग्रवाल इंग्लिश मीडियम स्कूल धुळे येथे पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका हिनालुल्ला यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात कडीपत्ता, केळी, आपट्याचे, चाफा यांसारखी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. सदर कार्यक्रमात शाळेतील इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमात शाळेच्या पर्यवेक्षिका सौ प्रणाली नाचरे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. धुळे तालुक्यातील रावेर येथील केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल CRPF येथे कार्यरत असलेले इन्स्पेक्टर मधुकर रामदास देवरे हे वयोमानानुसार 38व्या वर्षी देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा रावेर येथे आयोजित कार्यक्रमात सत्कार सोहळा पार पडला. याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 4 जून 2026 रोजी रावेर येथे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल CRPF येथे कार्यरत असलेले इन्स्पेक्टर श्री मधुकर रामदास देवरे हे दिनांक 31 मे 2026 रोजी नियत वयोमानानुसार 38 वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त धुळे तालुक्यातील रावेर येथे सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला. तर सकाळी 10 वाजता रावेर बस स्टॉपपासून घरापर्यंत ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. मिरवणूक देखील काढण्यात आली. त्यानंतर त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. अनेक विविध पक्ष संघटना पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, आप्तेष्ट, नातलग, मित्रपरिवार यांनी या ठिकाणी उपस्थिती देऊन त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर गेली 38 वर्षे या ठिकाणी CRPF मध्ये श्री मधुकर देवरे इन्स्पेक्टर यांनी आपली देशसेवा केली जात हैदराबाद येथे ट्रेनिंग करून पंजाब, नागालँड, त्रिपुरा, जम्मू काश्मीर, गडचिरोली अशा ठिकाणी त्यांनी आपली देशसेवा दिली. आज गडचिरोली या ठिकाणी ते सेवानिवृत्त झाले. त्यांना पत्नी सौ रंजना मधुकर देवरे, 3 मुले असून मोठा मुलगा राहुल मधुकर देवरे ॲग्रिकल्चर, लहान मुलगा गौरव मधुकर देवरे BA झाला असून मुलगी रोहिणी गणेश पाटील MA झाली आहे. तर अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी या ठिकाणी आपले देशसेवा करून मुलांना देखील उच्च शिक्षित केले. तर जावई गणेश शांताराम पाटील हे देखील मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सरपंच साहेबराव देवरे, मुख्याध्यापक कैलास नाना देवरे, रवींद्र देवरे, विकास देवरे, नामदेव देवरे, मगन देवरे यांच्यासह युवा नेते गणेश गर्दे, माजी जिल्हा परिषद सदस्य हालोर यांच्यासह विनोद चव्हाण आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला. उपस्थित सर्व मान्यवर, सरकारी, सहकारी मित्रांनो, नमस्कार. आजचा माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम अत्यंत आनंदी और उत्साहाने पार पडला आहे. 38 वर्ष सर्व्हिस माझी झालेली आहे. जास्त मला मराठीमध्ये बोलू शकणार नाही. त्याच्यामुळे मी आपल्या गावाचा, माझ्या मित्रमंडळी आणि मंत्री काय बोलते सगळं मान्यवर उनके लिए सबका आभारी है. ज़्यादा तो मैं हिंदी में बात करने से मैं बोल सकता हूँ. बहुत बहुत धन्यवाद. ST महामंडळाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात बेमुदत आंदोलन छेडूनही न्याय मिळत नसल्यामुळे आज आंदोलनकर्ता तथा रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 4 जून 2026 रोजी रावेर येथे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल CRPF येथे कार्यरत असलेले इन्स्पेक्टर श्री मधुकर रामदास देवरे हे दिनांक 31 मे 2026 रोजी नियत वयोमानानुसार 38 वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त धुळे तालुक्यातील रावेर येथे सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला. तर सकाळी 10 वाजता रावेर बस स्टॉपपासून घरापर्यंत ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. मिरवणूक देखील काढण्यात आली.
त्यानंतर त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. अनेक विविध पक्ष संघटना पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, आप्तेष्ट, नातलग, मित्र परिवार यांनी या ठिकाणी उपस्थिती देऊन त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर गेली 38 वर्षे या ठिकाणी CRPF मध्ये श्री मधुकर देवरे इन्स्पेक्टर यांनी आपली देशसेवा केली जात हैदराबाद येथे ट्रेनिंग करून पंजाब, नागालँड, त्रिपुरा, जम्मू काश्मीर, गडचिरोली अशा ठिकाणी त्यांनी आपली देशसेवा दिली. आज गडचिरोली या ठिकाणी ते सेवानिवृत्त झाले. त्यांना पत्नी सौ रंजना मधुकर देवरे, 3 मुले असून मोठा मुलगा राहुल मधुकर देवरे ॲग्रिकल्चर, लहान मुलगा गौरव मधुकर देवरे BA झाला असून मुलगी रोहिणी गणेश पाटील MA झाली आहे. तर अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी या ठिकाणी आपले देशसेवा करून मुलांना देखील उच्च शिक्षित केले. तर जावई गणेश शांताराम पाटील हे देखील मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सरपंच साहेबराव देवरे, मुख्याध्यापक कैलास नाना देवरे, रवींद्र देवरे, विकास देवरे, नामदेव देवरे, मगन देवरे यांच्यासह युवा नेते गणेश गर्दे, माजी जिल्हा परिषद सदस्य हालोर यांच्यासह विनोद चव्हाण आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला. उपस्थित सर्व मान्यवर, सरकारी, सहकारी मित्रांनो, नमस्कार. आजचा माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम अत्यंत आनंदी और उत्साहाने पार पाडला आहे. 38 वर्ष सर्व्हिसमध्ये झालेली आहे. जास्त मला मराठीमध्ये बोलू शकणार नाही, त्याच्यामुळे मी आपल्या गावाचा, माझ्या मित्रमंडळी आणि मंत्री काय बोलते सगळं मान्यवर, उनके लिए सबका आभारी है. ज़्यादा मैं हिंदी में बात करने से मैं बोल सकता हूँ. बहुत बहुत धन्यवाद. एसटी महामंडळाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात बेमुदत आंदोलन छेडूनही न्याय मिळत नसल्यामुळे आज आंदोलनकर्ता तथा रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. न्यायासाठी जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणे यांनी दिनांक 7 मे 2019 पासून बेमुदत आंदोलन सुरू केले. मात्र आज पावेतो या आंदोलनाची कुठलीच दखल घेतली गेल्या नसल्यामुळे आज समाधान बैसाणे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून समाधान बैसाणे यांना ताब्यात घेतले. तात्काळ घेतलेल्या या निर्णयामुळे पुढील अनर्थ टळला. बैसाणे रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष मी एसटी महामंडळाच्या विरोधात 1 महिन्यापासून आंदोलनाला बसलो आहे, परंतु मला कुठलाही न्याय भेटला नाही. जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं, पण जिल्हाधिकारी यांनी मला कुठल्याही पद्धतीची दाद दिलेली नाहीये. जिल्हाधिकारी हे स्वतः मालक बनायला बघतात. जिल्हाधिकारी हे फक्त निवडणुकीचे कामं करतात. हे आमच्यासारखे गोरगरिबांचे न्याय करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. याबरोबरच माता हिंगलाज बातमीपत्राचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.